सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. अब्राहम लिंकन, अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष. अब्राहम लिंकन हे अतिशय सर्वसामान्य एका गरीब कुटुंबातून आले होते. त्यांचे वडील हे बूट बनवण्याचे, बुटांची बांधणी करण्याचे काम करायचे. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबामधील एका बूट बनवणाऱ्या माणसाचा मुलगा अमेरिकेच्या सर्वोच्च पदावरती बसतो, ही गोष्ट त्यावेळी अमेरिकेतील कित्येक धनाढ्य लोकांना पटलेलीच नव्हती. त्यामुळे ती सर्व धनिक मंडळी अब्राहम लिंकन यांचा प्रचंड द्वेष करायची. अब्राहम लिंकन यांचं संसदेमधील भाषण झाल्यानंतर त्यांना डिवचण्याच्या उद्देशानं, त्यांचा अपमान करण्याच्या उद्देशानं त्या संसदेतील एका श्रीमंत गृहस्थानं लिंकन यांना म्हणलं, लिंकन, तुम्हाला कदाचित हे ठाऊक असेलच की माझ्या पायात मी आता जे बूट घातलेले आहेत ते तुमच्या वडिलांनी बनवलेले आहेत. किंबहुना माझ्या साऱ्या कुटुंबासाठीच बूट बनवण्याचं काम तुमच्या वडिलांनी केलेलं आहे. त्या श्रीमंत व्यक्तीच्या या विधानानंतर अब्राहम लिंकन याला प्रतिसाद कसा देतात याकडे साऱ्या सभागृहाचं लक्ष लागून राहिलं होतं. कदाचित आता अब्राहम लिंकन चिडतील आणि त्या गृहस्थाला खडे बोल सुनावतील असं प्रत्येकालाच वाटत होतं. पण काही माणसं ही वेगळ्याच मातीची बनलेली असतात. अब्राहम लिंकन शांतपणे त्या गृहस्थाला म्हणाले, हो, मला माहिती आहे की तुम्ही पायामध्ये घातलेले बूट हे माझ्या वडिलांनी बनवलेले आहेत. किंबहुना इथे सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या कित्येक लोकांचे, त्या लोकांच्या कुटुंबासाठीचे जे बूट आहेत ते माझ्या वडिलांनीच बनवलेले आहेत. त्याची बांधणी ही माझ्या वडिलांनीच केलेली आहे. पण माझा आता तुम्हाला एक प्रश्न आहे. माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी बनवलेल्या त्या बुटांबद्दल तुमची काही तक्रार आहे का? तुम्हाला त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करून हवी आहे का? कारण मी हे पूर्णपणे जाणतो की माझे वडील जे काम करायचे ते काम प्रचंड कौशल्याने करायचे, प्रामाणिकपणे मेहनतीनं करायचे. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये काही त्रुटीच नसायच्या. पण तरी देखील काही दुरुस्ती करायची असेल, काही सुधारणा करायची असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा. कारण की पूर्ण कौशल्यानं, प्रामाणिकपणानं, मेहनतीनं काम करण्याची त्यांची वृत्ती ही माझ्याकडे सुद्धा आलेली आहे. त्यांचं बूट बांधणीचं, बूट बनवण्याचं कौशल्य हे माझ्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे काही दुरुस्ती करायची असेल तर मी तुम्हाला ती जरूर करून देऊ शकतो. अब्राहम लिंकन यांच्या त्या शांत उत्तरामुळे संपूर्ण सभागृहामध्ये शांतता पसरली. एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तर लगेच त्या व्यक्तीला रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे प्रतिसाद कसा द्यायचा हे अब्राहम लिंकन यांनी आपल्या वक्तव्यानं त्या सभागृहाला सांगितलं. इतकंच नव्हे तर झालेल्या अपमानाचं उत्तर हे लगेच प्रतिक्रिया देऊन देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वानं कसं द्यायचं हे अब्राहम लिंकन यांनी आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर पुढच्या आपल्या कार्यकाळामध्ये केलेल्या कर्तृत्वानं सर्वांना दाखवून दिलं. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. या जगामध्ये जेवढी म्हणून महान व्यक्तिमत्व बनली, जेवढी म्हणून मोठी माणसं झाली, त्या मोठ्या माणसांच्या, त्या मोठ्या व्यक्तींच्या आयुष्यात देखील अपमान करणारी, त्रास देणारी, दुखवणारी, डिवचणारी कित्येक माणसं आली. पण त्या सर्वांनी त्यावरती आपली मनःशांती ढळू न देता, त्या वक्तव्याचा आपल्यावरती परिणाम न होऊ देता आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कार्यानं त्या अपमानाला उत्तर दिलं. आणि म्हणूनच ती व्यक्तिमत्व या जगामध्ये महान व्यक्तिमत्व झाली. अथांग समुद्रामध्ये प्रवास करणारं एखादं जहाज हे त्या जहाजाच्या आजूबाजूला खूप सारं पाणी आहे म्हणून कधीच बुडत नाही. तर ज्या वेळेला ते पाणी त्या जहाजामध्ये शिरकाव करतं त्याच वेळेला ते पाणी ते जहाज बुडवण्यासाठी कारणीभूत ठरतं. आपल्याही आयुष्याचं अगदी असंच आहे. आपल्याही आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात जी वेळोवेळी आपल्याला डिवचतात, कित्येकदा अपमानास्पद बोल बोलून आपल्याला दुखवण्याचा प्रयत्न करतात. ते अपमानास्पद बोल, ते अपमानास्पद शब्द जोपर्यंत बाहेरच आहेत तोपर्यंत आपली प्रगती कोणीही रोखू शकत नाही. पण जर त्या शब्दांनी आपल्या मनात शिरकाव केला आणि आपल्या मनाचा तोल ढासळला, आपण रागानं काही प्रतिक्रिया दिली तर त्यावेळेला मात्र आपली अधोगती होऊ शकते. म्हणूनच आजूबाजूच्या व्यक्तींनी आपला कितीही अपमान केला, आपल्याला कितीही दुखवणारे बोल बोलले तरी ते बोल आपल्या मनाला लावून न घेता, त्या क्षणाला लगेच प्रतिक्रिया रागानं न देता आपण शांतपणे प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्या अपमानाचं उत्तर आपल्या कार्यानं, आपल्या कर्तृत्वानं दिलं पाहिजे. हाच बोध लिंकन यांच्या या गोष्टीमधनं आपल्याला मिळतो. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा.
या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.